जळगाव जामोद तालुका हा दुष्काळग्रस्त असताना सुद्धा शासनाने अद्यापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलेली नाही। पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, वनजमीन गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करावी, गुरांसाठी चाऱ्यांच्या छावण्या सुरू कराव्यात, 12 बलुतेदार आर्थिक महामंडळाची स्थापना करावी, शेतमजुरांना रोजगाराची हमी द्यावी, अशा विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन 1 जूनला करण्यात आले। 1 जून 2019ला संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात किसान सभा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करते। या उपविभागामध्ये आम्ही धरणे आंदोलन हे प्रस्तावित केलेलं आहे आणि धरणे आंदोलनाच्या संदर्भात आम्ही काम करतोय। 27 डिसेंबर 2018ला सुद्धा आम्ही या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता। तो मोठा एल्गार मोर्चा होता। त्यावेळेस सुद्धा आम्ही या 6 मागण्या केल्या होत्या। त्या मागण्यांवर एसडीओ कार्यालय आणि प्रशासनानं कुठलंही काम केलं नाही, म्हणून वेळोवेळी हे आमचं आता 3रं धरणे आंदोलन आहे। पण प्रशासनाला जाग येत नाही। नालायक सरकार निगरगट्ट झालेलं आहे। गेंड्याची कातळी या फडणवीस सरकारची झालेली आहे। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांचा जीव घेण्याचा वाट बघते का हेच आम्हाला असं वाटतंय। यापुढे जर सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसेल, त्याच्यावर कारवाई जर करत नसेल, तर यापुढचे आंदोलन याच्यापुढे उग्र असतील आणि ते व्यवस्थेला धरून असेल। आम्ही लोकशाही मार्गाने करेल, पण जर त्या व्यतिरिक्त जर सरकार वाट पाहत असेल तर शेतकरी कुठल्याही स्तरावर जाण्याची सरकारने वाट बघू नये, एवढंच इथे मला सांगायचं आहे। यावेळी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चोपडे, विजय पोहनकर, अनिल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। व्हीसीएन ब्युरो, जळगाव जामोद।